नमस्कार मंडळी, कशा आहात सर्व। तर आता उन्हाळा चालू झालाय आणि आंब्यांचा सीझन पण। तर आता मी घरीच बनवणार आहे मार्केट सारखा मँगो माझा। तर मग चला रेसिपीला सुरुवात करूया। इकडे मी कच्चा आणि पिकलेला असे दोघी पण आंबे घेतलेत। एक कैरी घेतली आणि एक पिकलेला आंबा घेतलाय। त्यानंतर एका साइडला मी पॅन ठेवून घेतला आणि त्यात एक कापलेला आंबा आणि त्यानंतर एक कापलेली कैरी असं दोघी त्याच्यामध्ये टाकून आपण वरून थोडं पाणी टाकून द्यायचंय आणि त्यानंतर त्याच्यात थोडासा गोडवा यावा त्यासाठी मी याच्यात 4 ते 5 चमचे साखर टाकून घेणार आहे। तर बघू शकता इथे आता साखर टाकून झालेली आहे आणि आता याला उकळी येऊस्तर आपल्याला थोडं परतून घ्यायचं आहे। तर बघू शकता आता इकडे याला चांगली उकळी पण आलेली आहे आणि साखरेचा जो आपला गोडपणा असतो किंवा जो फेस असतो तो पण आता यायला सुरुवात झाली आहे आणि आता ते आंबा आणि कैरी ते पण चांगल्यापैकी आता शिजलेले आहेत। तर बघू शकता इथे आता आपलं कैरी आणि आंब्याचं जे मिश्रण होतं ते थोडं थंड झाल्यानंतर याला मी मिक्सरच्या भांड्यात काढून चांगलं बारीक करून घेणार आहे। तर बघू शकता आता इकडे आपलं मिश्रण चांगलं ते बारीक झालेलं आहे आणि आता याच्यामध्ये काही गाठी वगैरे नको राहायला त्यासाठी आपण याला एका चाळणीत काढून घेऊया आणि त्याला चांगलं असं गाळून घ्यायचंय जेणेकरून त्यातल्या ज्या गाठी वगैरे असतील त्या निघून जातील। बघू शकता आता आपल्या इकडे मिश्रण चाळून झालेलं आहे आणि ते खूप स्मूदी झालेलं आहे आणि आता यामध्ये आता एक अर्धा लिंबू आपण पिळून घ्यायचा आहे। लिंबू पिळून झाल्यानंतर यामध्ये थोडंसं आपण थंड पाणी टाकून घेऊया। थंड पाणी टाकून झाल्यानंतर याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय जेणेकरून ते एकजीव होईल पूर्ण। तर बघू शकता इथे आपला मँगो माझा बनवून रेडी झालेला आहे आणि आता याला ग्लासमध्ये काढून घेऊया। याला ग्लासमध्ये आपण अर्धाच ग्लास घ्यायचे कारण की ते जास्त थिक असतं त्यामुळे अर्धा ग्लास पुरे आणि अर्धा ग्लास आपण त्यामध्ये पाणी ओतून घेऊया आणि जर तुम्हाला अजून गार प्यावं वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये आईस क्यूब पण टाकू शकतात। त्यानंतर त्यात थोडा चाट मसाला टाकून घ्यायचा आहे आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय। तर मग बघा आपला मँगो माझा घरीच बनवून रेडी झालेला आहे। तर मग रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।